नागपुर के धंतोली थाना क्षेत्र में श्वान को लेकर हुआ विवाद हिंसक हमले में बदल गया। 4 युवकों ने 17 वर्षीय नाबालिग पर तलवार, चाकू और लोहे की रॉड से जानलेवा हमला किया। गंभीर रूप से घायल नाबालिग को इलाज के लिए अस्पताल में भर्ती कराया गया है। मामले में धंतोली पुलिस ने हत्या के प्रयास की धाराओं में चारों आरोपियों को गिरफ्तार कर लिया और आगे की जांच जारी है। दिनांक 6/1/2026 रोजी रात्री 10 वाजताच्या दरम्यान एक तक्या धंतोली या परिसरामध्ये जे जखमी आहेत अल्पवयीन मुलगा आहे आणि त्यांचे आणि अजय राऊत यांच्याशी कुत्र्याला दगड मारण्याच्या कारणावरून एक किरकोळ वाद झालेला होता। त्यानंतर हे सर्व म्हणजे जखमी आणि अजय राऊत आणि बाकीचे लोक हे आपापल्या घरी गेले। पण त्यानंतर जे आरोपी आहेत आपल्याकडे 4 आरोपी, त्यापैकी समर्थ अजय राऊतला त्याबद्दल माहिती झालं की यावरून भांडण झालेलं आहे। या कारण घेऊन त्यांनी त्याचे मित्र 4 लोक बाकी म्हणजे तो मिळून 3 लोकांना घेऊन तलवार, चाकू आणि दांडू वगैरे घेऊन जखमीला त्याला मारहाण करून जखमी केले। अशा फिर्यादीच्या तक्रारीवरून आपण गुन्हा नोंद केलेला आहे आणि 4 आरोपींना अटक केलेली आहे। आरोपींची नावे आहेत समर्थ अजय राऊत वय 19 वर्ष कुंभारटोळी, मीत प्रशांत उईके 19 वर्ष कुंभारटोळी, आदित्य संजय राऊत कुंभारटोळी राहणार 20 वर्ष वय, आर्यन नितीन पदम गिरवार वय 19 वर्ष कुंभारटोळी। या 4 लोकांना आपण अटक केलेली आहे। 5 दिवसांचा PCR आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि जखमी हा व्यवस्थित आहे, डिस्चार्ज आहे। यामध्ये काही कोणाच्या पास हो, यामध्ये जे आदित्य संजय राऊत आणि आर्यन नितीन पदम गिरवार यांचा रेकॉर्ड आहे।